तर मंडळी जय शिवराय. सकाळीच ओला उबेर चालू केली होती आणि ओला उबेरवाल्याने मंडळी सबस्क्रिप्शन तर वाढवलेच आहेत. पहिले पर डे 5 रुपये होते, आता 5चे 15 केलेत, 15चे आता 21 झालेत मंडळी. म्हणजे काय माणसाने जगायचं की नाही ट्रिप. आणि एवढं सबस्क्रिप्शन घेऊन पण आपल्याला 1 सेकंद वेट करायला लागतं मंडळी ट्रिप पडल्यावरती. तुमच्यासोबत पण असं घडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मंडळी. मग नंतर आपण पहिली ट्रिप उचलली मंडळी. आज छोटाच ट्रिप मारला आहे. 73 रुपयाची ट्रिप होती. नंतर दुसरी ट्रिप 104 रुपयाची होती मंडळी, ती पण सबमिट केली. आज मला वाटतं 4 काय 5च ट्रिप मारल्या मी. एजन्सी अनंतमला आलो आहे. इथे भाड्या पडले आपल्याला. इथे छान सुंदर मंदिर आहे मंडळी बघा. साईबाबाचं मंदिर आहे. आणि आपलं ट्रिप पडली म्हणजे बघू शकता तुम्ही. तर मंडळी मंदिर बघितलं की एकदम भारीच फिलिंग येते आपल्याला. पण आता आपण चाललो आहे डीमार्टचं भाडं पडलं आपल्याला. थोडा वेळ बसलो होतो पण डीमार्टचं भाडं पडल्यामुळे आपण निघालो डीमार्टला. मंडळी आता आपण पोचलो आहे डीमार्टला. बघू शकता तुम्ही डीमार्टच्या इकडे आलो आहे. बघू आता इकडून कुठलं भाडं भेटतं आपल्याला. मंडळी व्हिडिओ नक्की आवडल्यास शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मराठी माणसाला. धन्यवाद. तर मंडळी फायनली आपण आपल्या चॅनलचं नाव रिक्षाच्या बॅक साईडला प्रिंट करून घेणार आहोत. भरपूर दिवस झाले ही इच्छा होती एक प्रिंट करायची, कारण वेळच मिळत नव्हता मंडळी. कारण ऑफिस काम रिक्षा परत भरपूर वेळ कमी होता आपल्याकडे. तर आज फायनली हे नाव प्रिंट होणार आहे मंडळी. आणि तुम्हाला जर नाव आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. असा होता फायनल लुक. फायनली राणी सरकार आपले आलेले आहेत. तर आज आपण काय खाणार आहे? पाणीपुरी. हां तेच, घरी पाणीपुरी बनवणार आहे. पुरी घेऊन जायची. हां तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मागे ते छापले ते कसं आहे सांग, दाखव जरा कॅमेऱ्यात. मंडळी कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. मग म्हटलं एक वडापाव घेऊया. मस्तपैकी एक वडापाव घेतला. या भाऊंकडे वडापाव कडक भेटतो. पिंपळेश्वर मंदिराच्या इथेच आहे टर्निंगला. मंडळी आता आलो आहे गाडी सर्व्हिसिंगला. तुम्ही बघू शकता इथे गाडी सर्व्हिसिंगला आलो आहे मी. नंबर वगैरे नाही आहे. 10-15 मिनिट 20 मिनटं लागतील गाडी तुम्हाला. जायचं आहे घरी. आपल्याला पाणीपुरी बनवणार आहे बायको. पुरी बाहेरून घेऊन जाणार आहे. तर मंडळी नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि सपोर्ट करा. खूप गाडी खराब झाली होती. वॉशिंगमध्ये पूर्ण स्वच्छ केली गाडी. तर मंडळी गाडी वॉश झाली आहे फायनली. 10 मिनटं लागतील गाडी थोडं साफ वगैरे करायला, पुसायला गाडी. त्यामुळे आता लगेच घरी जायचं आहे आपण. आज थोडासा जास्त आराम केल्यासारखं वाटते. दुपारची झोप घेतली आज घरी मुंबईला. खूप दिवसाने गणपतीला गावी झोपलो होतो दुपारी. आणि मंडळी कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना दुपारची झोप उचलून घ्यायला लागते. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असेल तुमचा पण एक्सपिरियन्स नक्की कमेंटमध्ये सांगा. डोर पण करा. कुठे बनली? रेडी आहे. पाणी रगडा, गोड पाणी पण बनवले फ्रीजमध्ये. आणि इकडे पुरी. मस्तपैकी फ्रेश होऊन येतो पाणीपुरी खायला. चला.
मस्त पाणीपुरी बनवली मंडळी. आणि घरी जी पाणीपुरी बनवली असते त्याची मजाच वेगळी असते. म्हणजे तुम्ही पण जर घरी बनवत असाल पाणीपुरी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही महिन्यातून 1-2 वेळा बनवतोच. मग म्हटलं चला आता संपवायची आहे पाणीपुरी. बाहेर जर तुम्ही पाणीपुरी खायला गेलात तर मंडळी 6 पुऱ्या भेटतात एका प्लेटमध्ये आणि 25 रुपये प्राईज असते. पण घरी मस्तपैकी मनसोक्त आनंद घेतला. मिनिमम 40 तरी पुऱ्या खाल्ल्या मी दोघांनी, कारण आम्हा दोघांना पण खूप पाणीपुरी आवडते, आमची खूप फेवरेट आहे. फायनली संपली पाणीपुरी, म्हणजे ते मेन गोष्ट आहे. 40 काय 45 पुऱ्या आम्ही दोघांनी खाल्ल्या. तुम्ही पण एका टायमिंगला किती पुऱ्या खाऊ शकता मंडळी कमेंट करून नक्की सांगा. मंडळी दमलं का संपवायची आपल्याला सर्व. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपेल की नाही. मंडळी फायनली पाणीपुरी संपले. मिनिमम दोघांनी 50 खाल्ले असतील मिनिमम ना. बाहेर खायला गेलं तर 25 रुपये एक प्लेट आहे, त्यात 6 पाणीपुरी भेटतात. पण घरी आपण हायजीन पण मेंटेन करतो, सो आपण घरीच खाल्लेलं बरं आहे. घरी एकदम मस्त फ्रेश आणि आपली बॉडीला पण चांगली हेल्थ चांगली होते आहे की नाही. तुम्ही म्हणजे मजा आली. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुला काय सांगायचं आहे? बाहेर खाण्यापेक्षा आपण घरी बनवून खाल्लेलं बरं. थोडी मेहनत असते पण घरी खाल्लेलं बरं आहे माझ्या मते. तर कोणाकोणाला पाणीपुरी आवडते नक्की कमेंट करून